100% राजकीय आंदोलन आहे। म्हणजे कांदा कापल्यानंतरही ज्यांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत अशी मंडळी आता अश्रू ढाळण्याचा प्रयत्न करतायत। पण मी स्पष्टपणे सांगतो, महायुतीचं सरकार कांद्याच्या संदर्भात संवेदनशीलतेनं काम करण्याचा प्रयत्न करते। महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तुमच्या महायुती सरकारच्या संवेदनशीलतेबद्दल तुम्ही न बोललेलेच बरे। कांद्याचा भाव एकीकडे कांद्याचा उत्पादन खर्च 18 ते 20 रुपये किलो इतका झालेला असताना तुमच्या महायुती सरकारने 12 रुपये 35 पैसे इतका भाव जाहीर केला। हा कशाच्या आधारावर केला होता हे एकदा तुम्ही जनतेला सांगितले पाहिजे। आणि आता शेतकऱ्यांनी जागोजागी आंदोलने केल्यानंतर तुम्ही तो भाव वाढवून 15 रुपये 80 पैसे केला आहे आणि तोही नाशिकपुरताच मर्यादित आहे। मग साहेब एक सांगा, फक्त नाशिकचेच शेतकरी हे शेती पिकवतात आणि राहिलेल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी हे शेती पिकवत नाहीत का? याचे उत्तर एकदा तुम्ही महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे। आणि तुम्ही सांगता की हे आंदोलन राजकीय आहे, मग तुम्ही हे केलेले आंदोलन राजकीय नव्हते का हे एकदा महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना कळणे गरजेचे आहे। सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं मिटने दूंगा। जय जवान जय किसान। या प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय होतोय। सोयाबीनला भाव मिळत नाही, कापसाला भाव मिळत नाही, शेतकरी कर्जबाजारी झालाय, सरकारची कुठली मदत नाही, शेतकरी आत्महत्या करतोय, सरकार त्याच्याकडे पाहायला तयार नाही। आणि म्हणून शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे, याकरता पाशा पटेल यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी ही शेतकरी दिंडी निघालेली आहे। आणि या शेतकरी दिंडीच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये जागर तयार करण्यात येणार आहे। आणि 1 लाख शेतकऱ्यांच्या सह्यांचं निवेदन हे माननीय राजनाथ सिंगजी यांच्या हस्ते माननीय पंतप्रधानांना देण्यात येईल आणि त्यांना सांगण्यात येईल की जर शेतकऱ्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहिले नाही तर शेतकरी हा तुमच्या विरोधात उभा राहायला तयार आहे। या बसा बोकांडी आमच्या